नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या म्हणजे 14 सप्टेंबरच्या भागात आपण पाहत आहोत की अस्मिता व सायली बोलत बसलेले असतात. तेव्हा अस्मिता सायलीला सांगत असते की सायली, तुला तुझा ड्रेसिंग सेन्स चेंज करण्याची गरज आहे. अगं थोडा मॉडर्न लूक वगैरे कर. तेव्हा सायली सांगते की हो, हे फक्त माझेच असले पाहिजे. कामासाठी सुद्धा यांनी कधीही कुणाकडे पाहिलेलं मला अजिबातही आवडणार नाही. त्यावर सायली बोलते, अहो पण मी तर कधी असा मॉडर्न लूक वगैरे केलेला नाही आहे, म्हणजे कसं दिसेल ते मला. त्यावर अस्मिता सांगते, अगं म्हणजे जास्त काही नाही, पण बघ ह्या ज्या काठापदराच्या साड्या दिवसभर घालून तू फिरतेस ना, ते आधी बंद कर. त्या दिवशी डेटवर जाताना कशी मस्त साडी घातली होतीस, तशी मस्त ड्रेस वगैरे घालून थोडी हेअरस्टाईल वगैरे आपण चेंज करूयात, असं त्यांचं बोलणं सुरू असतं. तर इकडे कोर्टामध्ये आज तन्वीची केसची सुनवाई सुरू असते. तेव्हा तन्वीचे जे देसाई वकील आहेत ते तन्वीला काही प्रश्न विचारतात. ते विचारतात की म्हणजे तन्वी, तुमची साक्षीसोबत किंवा शिखरे कुटुंबासोबत कशी काय ओळख आहे, कसे काय संबंध आहेत तुमचे. त्यावर ती सांगते की खरं तर हे शिखरे जे आहे ते त्यांचा आश्रम विकत घेण्यासाठी आलेले असतात आणि आश्रम विकावा हे खरं तर तन्वीलाही वाटत असतं. तन्वीचाही या गोष्टीला दुजोरा असतो, पण भाऊंना मात्र हे अजिबातही पटलेलं नसतं. त्यांना मात्र हा आश्रम विकायचा नसतो. तन्वी सांगते की यामध्ये आश्रमातील सर्वांचाच फायदा होता, मात्र बाकीचे लोक आश्रम विकण्याच्या विरोधात होते, त्यामुळेच तिची ओळख झाली म्हणून. मग तेव्हा ते पुढे विचारतात, पण जी काही साक्षी आहे त्यांची मुलगी, त्यांच्याशी तुमचे कॉन्टॅक्ट कसे काय. तेव्हा ती सांगते, खरं तर माझ्याकडे कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून मी साक्षीकडनं पैसे उसने घेतले होते, पण मात्र मी काही काम वगैरे करत नसल्यामुळे ते पैसे मला तिला परत करणं थोडंसं अवघड गेलं, त्यामुळे मला ते शक्य नव्हतं आणि याचाच फायदा त्यांनी घेतला व ते मला ब्लॅकमेल वगैरे करायला लागले. इतकंच नाही तर त्यांनी मला जीवे मारण्याच्या धमक्यासुद्धा दिल्या आणि यामध्ये साक्षीचे वडील जे आहेत महिपत शिखरे, ते सुद्धा सामील होते. ते दोघे मिळून मला ब्लॅकमेल करत होते, मला जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. इतकंच नाही तर त्यांनी माझ्यावर हल्लासुद्धा केलेला आहे. आता हे ऐकून अश्विन मात्र खूपच चकित झालेला असतो. त्यालाही तन्वी खूप बिचारी वगैरे वाटत असते. तर इकडे अर्जुन व चैतन्य ते गाठोडे शोधण्यासाठी पोलिसांकडे पोहोचलेले असतात व ते पोलिसांकडे चौकशी करत असतात. तेव्हा पोलीस त्यांना एक रजिस्टर दाखवतात. त्यामध्ये आश्रमातील काय काय गोष्टी जप्त केल्या आहेत ते सर्व लिहिलेलं असतं. ते रजिस्टर पाहिल्यानंतर अर्जुनच्या लक्षात येतं की अरे, यामध्ये तर फक्त 18च गाठोडी लिहिलेली आहेत. तेव्हा चैतन्य सांगतो की हो, पण कुसुमताई तर बोलल्या होत्या की मधुभाऊंनी आल्या गेल्यांची अशी टोटल 20 गाठोडी भरून ठेवली होती म्हणून. आता मात्र त्या दोघंही चकित होतात की इथे तर 18च गाठोडी जप्त झालेली आहेत, मग राहिलेली 2 गाठोडी कुठे गेले. आणि त्या 2 गाठोड्यांमध्ये एक गाठोडं सायलीचं आहे तर दुसरं आहे प्रियाचं. याचा अर्थ पोलिसांनी जी गाठोडी जप्त केली होती त्यामध्ये सायलीचं व प्रियाचं गाठोडं आलंच नाही आहे. ते गाठोडं कुणीतरी आधीच गायब केलेलं आहे, हे आता त्यांना कळून चुकलेलं असतं. तर इकडे कोर्टामध्ये तीच केस सुरू असते. तन्वी तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असते व ती खूपच खोटी काहीतरी मनगढंत स्टोरी त्यांना सांगत असते की जागवरून ती सुटेल म्हणून. आता मात्र महिपत खूपच भडकतो व बोलतो, खोटं बोलते ही बाई काहीही करू शकते, हिच्या सख्ख्या बापालासुद्धा विकून खाऊ शकते ही पैशासाठी, अशी ही बाई आहे. आता मात्र अश्विन त्याचं हे बोलणं ऐकून खूपच रागावलेला असतो, चकित झालेला असतो. महिपत आता तन्वीवर असेच आरोप करत असतो की मी कधीही हिला धमकावलेलं नाही आहे, मी कधीही हिच्यावर हल्ला वगैरे केलेला नाही आहे. त्यावर तन्वी बोलते की अहो, हा माणूस सरळ खोटं बोलतोय, मी जे काही सांगते खरं सांगते, यांचं काहीही ऐकू नका म्हणून. तेव्हा जज साहेब महिपतला
खाली बसण्यासाठी व त्याला जेव्हा बोलण्याचा चान्स दिला जाईल तेव्हा त्याला त्याची बाजू मांडण्यासाठी सांगतात. त्यावर वकीलही महिपतला बोलतात की अहो हे तुम्ही काय करताय, प्लीज तुम्ही शांत व्हा, तुमच्या जागेवर बसा. जेव्हा तुम्हाला बोलण्यासाठी चान्स दिला जाईल तेव्हा तुम्ही तुमची बाजू मांडा म्हणून. तर कोर्टामध्ये हे असा प्रकार सगळा सुरू असतो. तर इकडे पोलीस स्टेशनला अर्जुन व चैतन्य मात्र हैराण झालेले असतात. त्यांना कळतच नसतं की ती 2 गाठोडी कोणी गायब केलेली असतील व कुठे असतील ती गाठोडी. म्हणजे पोलीस स्टेशनला येण्याआधीच ती गायब झालेली आहे. यामध्ये कुणाचा हात असेल आणि कुणाचा काय फायदा असेल ते गाठोडे गायब करण्यामध्ये, याच विचारांमध्ये ते दोघेजण असतात. ते दोघेजण पोलिसांशीही संवाद साधतात की त्यांच्या मदतीने त्यांना गाठोड्यांबद्दल काही माहिती मिळू शकेल की काय. पण मात्र पोलिसांनाही त्याबद्दल काहीही माहीत नसतं. जप्तीच्या वेळेस जे काही वस्तू पोलिसांना मिळालेल्या असतात त्याच त्यांनी जप्त करून घेतलेल्या असतात आणि त्या गाठोड्यांबद्दल खरं तर पोलिसांनाही काहीही माहीत नसतं. तर इकडे सुमन खूपच बेचैन असते. हे प्रतिमाच्या व रविराजच्या दोघांच्याही खूप दिवसांपासून लक्षात आलेलं असतं. ते सुमनला विचारतात की सुमन अगं नक्की काय झालं आहे, तू इतकी अस्वस्थ का आहेस? आम्ही काही दिवसांपासून पाहतोय की तू खरंच खूप अस्वस्थ आहेस. रविराजही तिला विचारतो की सुमन नक्की काही झालं आहे का? अगं तू तर आज घाई गडबडीमध्ये स्वतःला जखमही करून घेतलीस. आजकाल तुझं लक्ष नसतं हे आमच्या लक्षात आलं आहे. नक्की सांग की तुला नागराजच्या वागण्याचा काही त्रास झाला आहे का? नाही, म्हणजे मलाही पटतं आहे की त्याचं वागणं जे आहे ते त्रास होण्यासारखंच आहे आणि त्या दिवशीही तो तुझ्यावर किती जोरात ओरडला. पण प्लीज तू असं काही आमच्यापासून लपवू नकोस. प्रतिमाही त्यांना दुजोरा देते की हो ना, ही आजकाल खूप अस्वस्थ असते आणि नक्की काय चाललं आहे काय नाही ना तेही काही कळत नाही आहे आणि ती काही स्पष्टपणे बोलायलाही तयार नाही आहे. आता मात्र सुमन अशी द्विधा अवस्थेत पडलेली असते, कारण तिला नागराजने धमकावलेलं असतं काहीही न सांगण्यासाठी. पण रविराज व प्रतिमा यांना खरंच तिची खूप काळजी वाटलेली असते व त्यांनाही माहीत असतं की नागराज कसा माणूस आहे ते व तो सुमनसोबत किती चुकीचं वागतोय ते. सुमन मात्र खूपच द्विधा अवस्थेत असते की मी आता काय करू, यांना काही सांगू की नको सांगू. यांना काही सांगितलं तर मग परत नागराजला कळाल्यानंतर तो माझं काय करेल, याच विचारात ती असते. तिला खरंच काही कळत नसतं की आता नक्की मी काय करू, यांना काही कसं सांगू, याच द्विधा अवस्थेमध्ये ती असते. ती खूपच घाबरलेली असते. तर रविराज व प्रतिमा दोघेही तिला बोलत असतात की सुमन हे बघ, तुझ्या मनामध्ये जे काही चाललं असेल ना, प्लीज ते आम्हाला सांग, जेणेकरून आम्ही तुझी काहीतरी मदत करू शकू. तू जर आम्हाला काही सांगितलंच नाहीस तर आम्हाला कसं कळेल की नक्की काय झालं आहे ते. तुमच्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम झाला आहे का किंवा नागराज तुला काही बोलला आहे का, प्लीज आम्हाला सांग. असाच काहीसा सीन इकडे सुरू असतो. तर इकडे अर्जुन व चैतन्य ऑफिसमध्ये परत आलेले असतात. तितक्यात चैतन्य कुणाशी तरी कॉलवर बोलत असतो व त्याला काहीतरी तन्वीच्या केसबद्दल माहिती मिळते. तर तो अर्जुनला सांगू लागतो की तू मला जे कन्फर्म करायला सांगितलं होतं ना, तर ते मी कन्फर्म केलं आहे. तर हे देसाई वकीलच आहेत तन्वीची केस घेणारे. त्यावर दोघेही मात्र थोडेसे टेन्शनमध्ये येतात, कारण जे देसाई वकील आहेत ते फार हुशार असतात आणि खूप तिरसट माणूस असतो तो. कुणाचं काहीही ऐकून घेत नसतो. त्यावर अर्जुन बोलतो की अरे, दुसरं कोणी ओळखीच्या वकिलाने केस घेतली असती तर मात्र आपण काहीतरी बोलू शकलो असतो, करू शकलो असतो, पण या देसाईसोबत आता आपण कसं बोलणार. असाच त्यांचा संवाद सुरू असतो. तर इकडे सुमन खूपच घाबरलेली असते. तिला आता आपण कसं सांगू घरच्यांना, हाच मोठा प्रश्न पडलेला असतो. तेवढ्यात हिम्मत करून ती सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्हा दोघांना जे काही वाटतंय ना ते अगदी खरं आहे.
आजकाल मला यांचं वागणं ना अजिबातही पटत नाही आहे. आणि तितक्यात तेथे नागराज येतो. नागराज तिचं हे सगळं बोलणं ऐकतो व त्याला वाटतं की आता नक्कीच हिने घरी सगळं काही सांगून दिलं आहे. तो जोरातच तिच्यावर ओरडतो, माझं वागणं पटत नाही आहे म्हणजे? मी चुकीचं वागतोय म्हणजे? तुला नक्की काय सांगायचं आहे घरच्यांना? काय बोलतेस तू हे? तो खूप जोरजोरात तिच्यावर ओरडत असतो. आता त्याला असं ओरडताना पाहून रविराज त्याला ओरडतो की नागराज, तुझा आवाज जरा खाली ठेव आणि जरा व्यवस्थित बोल तुझ्या बायकोसोबत. बायकोसोबत बोलण्याची ही पद्धत नाही आहे. अरे, तुमच्या दोघांमध्ये जर काही प्रॉब्लेम झाले असतील किंवा काही गोष्टी असतील तर त्या मनमोकळेपणाने बोलून सोडवा ना. त्यावर नागराज बोलतो, कसल्या गोष्टी दादा? अरे, हे मला वेळ देत नाही, शॉपिंगला नेत नाही, फिरायला नेत नाही, हे असंच काहीतरी नाटक असणार हिचं. हिच्याकडे काय लक्ष देतो? हिचे नाटकं आपले सुरूच असतात. एक नंबरची वेंदळी आहे ती. नागराज आता सुमनलाच चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करत असतो. तो सुमनलाच नावं ठेवत असतो. पण खरं सांगायचं तर हा नागराज जो आहे तो एक नंबरचा नाटकी, ढोंगी व खोटारडा माणूस आहे. अगदी त्या तन्वीसारखाच हाही नेहमी त्याच्या घरच्यांसमोर नाटक करत असतो. आता तो सुमनलाच ब्लेम करत असतो. सुमनच कशी चुकीची आहे व माझी कशी काहीच चूक नाही, मी कसा बरोबर आहे, हेच ते घरच्यांना दाखवून देत असतं व बोलतो, हो बरोबर आहे दादा, तुझं बोललंच पाहिजे. चल गं आतल्या रूममध्ये, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे महत्त्वाचं. आणि दादाच बोलला आहे ना आता की एकमेकांशी बोला म्हणून, नीट व्यवस्थित बोलल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो म्हणून. मग आता मात्र खरंच मला तुझ्याशी बोलायचं आहे, चल इथून. आता नागराजचं हे बोलणं ऐकून सुमन मात्र फारच गोंधळून जाते की काय बोलायचं असेल यांना. हे मला परत आधीसारखं धमकावत असणार व आता यांचा गैरसमज झाला असणार की मी घरच्यांना काहीतरी सांगितलं आहे म्हणून. त्यामुळे सुमन फारच गोंधळून गेलेली असते व घाबरलेलीही असते. तिला अजिबातही त्याच्यासोबत बोलायचं नसतं. तिला हेच वाटत असतं की आताही हा आपल्याला मारहाण करेल व आताही आपल्याला अशाच काहीतरी धमक्या वगैरे देईल. त्यामुळे सुमन खूपच घाबरलेली असते. ती त्याच्यासोबत रूममध्ये बोलायला जायला नकार देत असते. पण ऐकेल तो नागराज कसला, तो सुमनच्या हाताला धरतो व तिला ओढत ओढतच रूममध्ये घेऊन जातो बोलण्यासाठी. सुमन मात्र खूपच जास्त घाबरलेली असते. तर त्याचं हे वागणं पाहून प्रतिमा व रविराज दोघंही खूप शॉकमध्ये जातात व त्यांनाही कळत नाही की ह्याचं नक्की काय चाललं आहे. हा सुमनशी हे असं कसं काय वागू शकतो? काय बोलणार आपण आता याला? तर इकडे चैतन्य व अर्जुन खूपच काळजीत पडलेले असतात. त्या देसाई वकिलांशी आता कसं बोलावं तेच त्यांना कळत नसतं. त्यावर तो बोलतो की त्यानंतर अर्जुन जो आहे तो देसाई वकिलांना कॉल करतो, पण ते केसमध्ये असल्यामुळे कॉल उचलत नाही. त्यानंतर मात्र चैतन्य त्यांच्या ऑफिसमध्ये कॉल करून विचारतो, तर त्याला समजतं की ते कुठल्या तरी केस निमित्ताने कोर्टमध्ये गेलेले आहेत म्हणून. कदाचित ते ऑफिसवालेही चैतन्याला काही सांगत नाही की कुठल्या केसची सुनवाई आहे वगैरे. त्यानंतर मात्र दोघेही खूप काळजीत पडतात की नक्की कुठल्या केसच्या सुनवाईसाठी ते वकील कोर्टमध्ये गेले असतील, नक्की काय सुरू असेल. दोघेही खूप काळजीत असतात. तर इकडे नागराज सुमनला रूममध्ये घेऊन येतो व जोरात धक्का देतो. तो धाडकन दार बंद करून घेतो व आता मात्र त्याची सुमनला धमकवायला सुरुवात होते. तो सुमनला विचारतो की काय बोलत होतीस तू बाहेर? काय सांगत होती तू घरच्यांना? त्यावर सुमन सांगते की अहो, मी काहीही बोललेली नाही आहे किंवा मी घरच्यांना काहीही सांगितलेलं नाही आहे. उलट वहिनीच भाऊजींना सांगत होते की माझ्या हातून पक्कड खाली पडली व माझ्या पायाला किती जखम झाली आहे हे पहा बरं. ती तिच्या पायाची जखम दाखवते नागराजला. तेव्हा नागराज बोलतो, हो का, खूपच लागलं आहे तुला, दुखत असेल ना खूप? त्यावर सुमन बोलते की हो ना, खूपच दुखतं आहे. त्यानंतर मात्र नागराज तिचा हात पिरगाळतो व बोलतो
की हो ना, पाय दुखतोय ना, मग आता थोडा हातसुद्धा दुखायला हवा आहे तुझा. व ती ओरडू नये म्हणून तिचं तोंड दाबून धरतो व आता तिला धमकावायला सुरुवात करतो. हे काही तुझ्या डोक्यामध्ये चिखल आहे ना, तो तुझ्यापुरताच लिमिटेड ठेवायचा. घरात कुणालाही काहीही त्याबद्दल बोलायचं नाही आहे. अगदी तुझ्या वागण्यातून सुद्धा घरच्यांना थोडाही संशय येता कामा नये किंवा घरच्यांना काहीसुद्धा कळालं नाही पाहिजे. समजलं का? तर अशा प्रकारे तो सुमनला धमकावत असतो. आता हे मात्र त्याचं नेहमीचंच झालेलं असतं. खरं तर नागराज रविराजला खूप घाबरत असतो व सुमनने त्याचं सत्य बाहेर आणल्यानंतर आपलं काय होईल याच विचारात तो सुमनला सततच धमकावत असतो. तिचं तोंड बंद ठेवत असतो. तर इकडे अस्मिता जी आहे ती धावतच जिन्यावरनं हॉलमध्ये येते व प्रताप व कल्पना यांना बोलते की तुमच्यासाठी ना खूप छान सरप्राईज आहे, आता इथेच थांबा व ती विमललाही हाक मारून बोलावून घेते. आता सर्वांना कळत नसतं की आता अस्मिताने नवीन काय सरप्राईज प्लॅन केलं आहे म्हणून. ते सर्वच जण एक्साइटेड असतात. तर तेवढ्यात ती सायलीला आवाज देते, सायली ये ग. व सायली जिन्याने खाली येऊ लागते. सायलीने मॉडर्न लुक केलेला असतो. तिने स्लीवलेस पंजाबी घातलेला असतो तर केसही मोकळे सोडलेले असतात. तिचा हा लुक पाहून सर्वच जण खूप खुश होतात. सायली खरंच खूप छान दिसत असते तिच्या मॉडर्न लुकमध्ये वगैरे. तर तिला पाहून सर्वच खूप खुश असतात. कल्पना बोलते की सायली, अगं तू खरंच खूपच छान दिसत आहेस, माझीच नजर नको लागायला. त्यावर विमलताई बोलतात की वहिनी काहीही काय बोलताय, अहो तुमची नजर कशी लागेल सायलीताईंना. सायलीचं तो लूक पाहून तो सर्वच जण खूप खुश झालेले असतात. प्रताप विचारतो, कल्पना अगं तुम्ही ते काय मेकओव्हर वगैरे बोलतात हेच का ते? पण काहीही असो सायली, तू मात्र खूप छान दिसत आहेस सर्वजण तोंड भरून सायलीचं कौतुक करत असतात. कल्पना तर इतकी खुश झालेली असते, ती तर सायलीची नजरही काढते. विमलताई, प्रताप, अस्मिता सर्वच जण सायलीचं कौतुक करत असतात. त्यानंतर सायली बोलते की ह्या सगळ्याचं श्रेय तर अस्मिताताईंना जातं. त्यांनीच मला ही आयडिया दिली व मलाही त्यांनीच रेडी केलेलं आहे. त्यावर अस्मिता बोलते, नाही अगं मी तर काहीही केलेलं नाही आहे. हे जे काही आहे ना ते सर्व श्रेय आहे ते तुझ्या सौंदर्याचं, तुझ्या स्वभावाचं, तुझ्या छान स्वभावाचं, छान रूपाचं. असं करून तीही सायलीची तारीफ करत असते. सर्वच जण खूप खुश असतात व सर्वच जण. प्रताप बोलतो की अर्जुन आल्यानंतर तो तुला जेव्हा या रूपामध्ये पाहिल ना तेव्हा तो परत एकदा तुझ्या प्रेमामध्ये पडेल. आपण त्याची येण्याची वाट पाहूयात. सर्वच जण सायलीच्या खरंच परत एकदा प्रेमात पडलेले असतात. सायली खरंच खूप सुंदर दिसत असते. ते असं बोलतच असतात तितक्यात तिथे अर्जुन येतो. अर्जुन खरं तर चैतन्यसोबत कॉलवर बोलत असतो त्या देसाई वकिलांबद्दल व तन्वीच्या केसबद्दल. त्याचं जराही सायलीकडे किंवा हॉलमध्ये कोण आहे काय याकडे काहीही लक्ष नसतं. तो कॉलवर बोलतच घाई गडबडीमध्ये हॉलमध्ये येतो. त्याचं लक्षच नसतं व तसाच कॉलवर बोलत जिन्याने त्याच्या रूममध्ये जातो. आता मात्र सायली खूपच नाराज होते. ती मनातच बोलते की हे काय, यांचं अजिबातही लक्ष नाही आहे माझ्याकडे. म्हणजे मी यांच्यासाठी इतका छान मॉडर्न लूक केला आहे तरीही यांचं लक्ष नाही आहे. आता मात्र सर्वच जण जरा नाराज होतात. हे काय की ह्याचं तर ह्याच्या बायकोकडे लक्षच नाही आहे. प्रतापही बोलतो, नाही हे अजिबातही चालणार नाही. कल्पना बोलते, अगं जाऊ दे गं, तो कामाच्या गडबडीमध्ये असेल ना त्यामुळे झालं असेल, पण त्याने तुझ्याकडे लक्ष तर द्यायला हवं होतं. आता मात्र नेहमीप्रमाणे सायली अर्जुनची बाजू घेऊन बोलू लागते की नाही
कदाचित ते चैतन्य भाऊजींसोबत कामाबद्दल बोलत होते ना, म्हणून त्यांचं माझ्याकडे लक्ष गेलेलं नसेल. पण खरं तर मनातून तिलाही खूप वाईट वाटलेलं असतं. तिलाही वाटत असतं की अर्जुन आजकाल आपल्याकडे लक्ष देत नाही आहे म्हणून. पण तरीही घरच्यांसमोर ती अर्जुनची बाजू घेऊन बोलते. त्यावर प्रताप बोलतो की अजिबातही नाही कल्पना, अगं तू जर माझ्यासाठी अशी तयार झाली असतीस आणि मी जर तुझ्याकडे लक्ष न देता असा निघून गेलो असतो तर कसं वाटलं असतं बरं तुला? हे काहीही नाही. अर्जुन जे काही वागला आहे ना ते अगदी चुकीचं आहे आणि आपण त्याला आता धडा शिकवलाच पाहिजे. तू सायलीला समजावण्यापेक्षा वर जाऊन आपल्या सुपुत्राला समजाव जरा. त्याचं हे वागणं खरंच खूप चुकीचं होतं. मलाही हे पटलेलं नाही आहे. काम कामाच्या जागी असतं गं, पण घरी आल्यानंतर तर ॲटलिस्ट त्याने घराकडे घरच्यांकडे लक्ष द्यायला नको का? आता मात्र सर्वांनाच ते पटतं. अस्मिताही बोलते की हो मम्मा, एकदम बरोबर आहे. अर्जुनचं हे वागणं खरंच चुकलेलं आहे तू आता मात्र त्याला चांगलं धमकाव. असंच काहीसं बोलणं त्यांचं सुरू असतं. तर अर्जुन इकडे कॉलवर बोलत बोलत रूममध्ये पोहोचलेला असतो व कॉल ठेवल्यानंतर तो बोलतो की सायलीला आवाज देतो व सांगतो की सायली, एक कॉफी आण माझ्यासाठी वरती रूममध्ये. आता मात्र सायलीचा काहीही रिप्लाय येत नाही. हे पाहून अर्जुन आता गोंधळतो. हे काय, तिचा तर काहीच रिप्लाय आला नाही. असं तर कधी होत नाही. म्हणजे ती घरात नाही आहे का? तो याच विचारात पडतो. ठीक आहे, मी जाऊन पाहतो खाली. असं विचार करतच तो परत एकदा हॉलमध्ये येतो आणि पाहतो तर काय, तिथे सर्वजण कॉफी पीत बसलेले असतात. सायली मात्र तिथेही नसते. त्यावर कल्पना विमलला बोलते, विमल, कॉफी खूप छान झाली त्यावर अर्जुन बोलतो, हे काय, कॉफी विमलने केली आहे? म्हणजे सायली कुठे आहे मग? त्यावर तो विचारतो, अगं सायली कुठे आहे? त्यावर प्रताप त्याला सांगतो, आम्हाला काय माहीत सायली कुठे आहे म्हणून, शोध की तू. तो कल्पनाला विचारतो, मम्मा अगं सायली कुठे आहे, तुला तर माहीत असेल ना? त्यावर कल्पना बोलते, असेल इथेच कुठेतरी घरामध्ये, आम्हाला काय माहिती, आम्ही थोडी ना दिवसभर तिच्यावर लक्ष ठेवून असतो सायली कुठे आहे म्हणून. आता मात्र अर्जुनही गोंधळतो. हे काय, म्हणजे सायली सहसा न सांगता कधी कुठे जात नाही, ती घरीच असते आणि मी आवाज दिल्यानंतर तिने मला काही रिप्लायही दिला नाही आणि घरचेही मला काही नीट सांगत नाही आहेत. नक्की चाललं काय आहे घरच्या लोकांचं? याच विचारामध्ये तो असतो व तो इकडे तिकडे सायलीला शोधू लागतो व आवाज देऊ लागतो. तर हाच सगळा सीन इथे सुरू असतो. सायलीबद्दल खरंच अर्जुनला कोणीही काहीही सांगत नसतं, कारण सर्व जणांनी मिळून प्लॅन केलेला असतो की अर्जुनला त्याच्या चुकीची शिक्षा द्यायची आहे व तो खरंच चुकला आहे. तो त्याच्या बायकोकडे कसं दुर्लक्ष करत आहे हे याची सर्वांना अर्जुनला जाणीव करून द्यायची असते. म्हणूनच सर्वजण अर्जुनसोबत हे असं वागत असतात. अर्जुनला मात्र त्याच्या हातून काय चूक झाली आहे, नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे व घरचे नक्की हे असे का वागत आहेत याची काहीही आयडिया नसते. त्यामुळे तोही जरा गोंधळलेलाच असतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहत आहोत की सर्वजण नाश्ता करत असतात सकाळी सकाळी. तर त्यावेळेस नेमकी तिथे त्यांचं बोलणं चालू असतं की आता गणपती झाले व आता नवरात्र येईल. तेवढ्यात तिथे अश्विन येतो तन्वीला घेऊन व तन्वी बोलते, हो म्हणूनच मी आले आहे. आता मात्र सायली खूप भडकते. ती तन्वीच्या कानाखाली देते व तिला घरातनं हाकलून लावते. अश्विन बोलतो की ती कायद्याने, तितक्यात सायली त्याला थांबवते व बोलते, कायद्याने जरी तिला सोडलं असलं तरीही माझ्या घरामध्ये मात्र तिला काहीही जागा नाही आहे. असं बोलून ती तन्वीला तिच्या घरातून हाकलवून देते, घराबाहेर काढते. आता तन्वीसोबत अश्विनही घराच्या बाहेर निघालेला असतो. असाच काहीसा भाग सुरू असतो. तर अशाच नवीन नवीन मालिकांचे एपिसोड्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.